जवळून घ्या, आवाज नाही ना. ती निवडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आदरणीय राजू शेठ पाचारणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचबरोबर व्हाईस चेअरमन म्हणून मधुकरराव सांडभोर यांची निवड झाली. तज्ज्ञ संचालक म्हणून ॲडव्होकेट महेश शेठ पाचारणे, संतोष शेठ सांडभोर आणि पांडुरंग आरोडे या तिघांची निवड झाली. या पाचही जणांना खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं, सहकार चळवळीतील सर्व माध्यमांच्या वतीनं त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. गेली 10-12 वर्षे मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा डायरेक्टर म्हणून काम करतो. गेल्या 10-12 वर्षामध्ये खेड तालुक्याची सहकार चळवळ पुढं नेण्याचं काम मी केलं. सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा या व्यवस्थित जागेमध्ये नेण्याचं काम, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वेगळे कार्यालय अतिशय उत्तम प्रकारे करण्याचं काम आपण या निमित्तानं केलं आहे. त्यामुळं सरकारात काम केलेला एक आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. तोच आनंद राजू शेट्टी यामध्ये उपभोगावा अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना देतो. अश्विनीताई ह्या आता अर्बन बँकेमध्ये काम करतात. त्यांना आता गेली 3-4 वर्षाचा त्यांनाही अनुभव आहे. त्यामुळं सहकारशी नाळ जोडलेलं हे कुटुंब आहे. या उभयतांना आणि 4 व्यक्तींना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं चेअरमन पदाची कारकीर्द ही निश्चितपणानं प्रभावी ठरेल. त्यांच्या हातनं अनेक सहकारातली चांगली कामं घडतील. त्याचबरोबर दुर्दैवानं जिल्हा परिषदेनं अपयश आलं, पण ते अपयश कुठं ना कुठं धुवून काढण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितपणानं करेल. त्यांना मी या निमित्तानं आवर्जून सांगेन की राजकारणामध्ये खूप दम असावा लागतो, फार सहनशीलता ठेवावी लागते आणि सबुरीने घ्यावं लागतं. निश्चितपणानं त्या कामाचं चीज होतं. शेजारी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, तुमच्या गावच्या वतीनं अरुण शेठ चांभारे यांचा आपण सत्कार केला. गेले अनेक वर्ष अनेक अडचणीला सामोरे जाऊन जिल्हा दूध संघामध्ये त्यांनी काम केलं आणि आज ते जिल्हा दूध संघाचे चेअरमन आहेत. त्यांनासुद्धा खूप कष्टानं खूप मेहनतीने त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण ते प्रामाणिकपणानं माझ्याबरोबर राहिले आणि त्या प्रामाणिकपणाचं फळ देण्याचं काम निश्चितपणा आपण त्यांना दिलेलं आहे. आणि आता एका जबाबदारीच्या पदावरती त्या ठिकाणी आहेत. आपणही त्यांचा सत्कार केला. आपले मनापासून अभिनंदन करतो. आपण सगळेजण आज या ठिकाणी आलात आणि आमच्या घरामध्ये एक छोटासा सत्कार समारंभ आम्हाला आयोजित केला. आमच्या उभयतांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद.